महाराष्ट्र वेरूळ येथे निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या 36व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित जनशांती धर्मसंस्कार सोहळ्याला हजारो भक्तांच्या उपस्थितीत जप तप अनुष्ठान महायज्ञ आणि अखंड ज्ञानेश्वरी पारायण सुरू असून वातावरण भक्तिमय झाले। जगद्गुरू जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून असंख्य भक्तांचे जीवन बदलले असून अनेकांना अद्भुत साक्षात्कार आणि चमत्कारांचे अनुभव आले आहेत। यातीलच एक अत्यंत हृदयस्पर्शी अनुभव आज सोहळ्यात समोर आलाय। खानदेशातील 12 वर्षांचा जन्मतः न चालणारा व न बोलणारा मुलगा त्याच्या वडिलांनी 7 वेळा अनुष्ठान केल्यानंतर अचानक बोलू व चालू लागला। आज तोच मुलगा आपल्या कुटुंबासह बाबाजींच्या दर्शनासाठी प्रत्यक्ष वेरूळ येथे सोहळ्यात उपस्थित होता। त्याच्या वडिलांनी सांगितलेला अनुभव ऐकताना संपूर्ण सोहळा भावुक झाला। त्यांनी सांगितले, जगद्गुरू शांतिगिरीजी महाराजांनी दिलेल्या सेवा मार्गामुळे आमच्या मुलाच्या आयुष्यात चमत्कार घडला। हे आमच्यासाठी पुनर्जन्मासारखे आहे। या कार्यक्रमात सत्कार अनुभव कथन व भक्तांचे मनोगत यांनी वातावरण भारावून गेले। या जनशांती धर्म सोहळ्याद्वारे भक्तीद्वारे परिवर्तन आणि साधनेची शक्ती पुन्हा एकदा अनुभवायला मिळते। वेरूळ येथे जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या पुण्यस्मरणार्थ 751 कुंडात्मक यज्ञ या ठिकाणी सुरू आहे। कारण की जगद्गुरू शांतिगिरीजी महाराजांची ही जी संकल्पना आहे ही प्रतिवर्षी स्वामीजींचं पुण्यस्मरण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। जप तप अनुष्ठान आणि महायज्ञ या 8 दिवस हा जो कार्यक्रम आहे हा सातत्याने प्रतिवर्ष चालवला जातो। बाबाजींच्या पुण्यस्मरणार्थ काही भक्तांना असे अनुभवसुद्धा आलेले आहेत की यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञापासून काय फायदे होतात, त्या यज्ञापासून परिवारामध्ये कसा बदल होतो, कसं परिवर्तन होतं आणि कसे साक्षात्कार होता याचं जिवंत उदाहरण माझ्यासोबत खानदेशामधून एक शेतकरी कुटुंबातील नागरिक आहेत। काय सांगाल, तुम्ही कुठले आहात आणि तुम्हाला कशा पद्धतीने बाबाजींचा अनुभव आलेला? मी तालुका अंमळनेर पातोंडा या गावाचे रहिवासी आहे आणि 2 वेळेस मी अनुष्ठान केलं। 2 वेळेस अनुष्ठान केल्यानंतर मी एक विचार केला, माझ्या जो भावाचा जो मुलगा आहे तो जन्माला आला, त्याला डॉक्टरांनी सांगून दिलं होतं तर बुवा तो चालणार बी नाही आणि बोलणार बी नाही, मतिमंद निघेल। मग मी संकल्प केल्यानंतर डायरेक्ट बाबांना सांगितलं। बाबांनी भस्म नारळ दिलं 2 वेळेस, तो चालायला बी लागला आणि बोलायला बी लागला। डॉक्टरांनी सांगितलं हे अतिशक्ती बाबा। कितव्या वर्षी तो चालायला लागला आणि चालायला लागला? तो 10-11 वर्षानंतर चालायला लागला। मग आम्ही एक प्रयत्न केला तर त्याचं थोडं ऑपरेशन बी केलं। पण बाबाजींनी त्याला सांगितलं होतं तो चालेलच आणि बोलेलच, पण जळगावचे जे डॉक्टरांनी सांगितलं होतं तर बा चालणार बी नाही बोलणार बी नाही, पण तो बोलायला बी लागला। आता 12वी शाळेत जातो आणि क्लासला बी जातो। एक सांगा, किती वर्षानंतर तो बोलायला लागला? तो 12-13 वर्षानंतर। 12-13 वर्षानंतर निश्चितच मोठी साधना या ठिकाणी या भक्तांची असते। आपण त्या विद्यार्थ्यासोबत सुद्धा बोलणार आहोत। मला सांग, तुला कसं वाटतंय? तू बाबांच्या कार्यक्रमामध्ये आला आणि तुला कसा अनुभव आलाय बाबांचा? बाबांचा एकदम दिव्य अनुभव मला आलेला आहे। कार्यक्रमात असताना माझे घरवाले चालणार पण नाही बोलणार पण नाही, बाबाजींमुळे आज मला नवीन जीवनदान मिळालं। मग आता काय वाटतं तुला? काय नेमकं कसं काय करतो? मी अनुष्ठानला बसण्याची शक्यतो अनुष्ठानला बसेल। खूप भावना आहेत त्याच्या। तो चालायला पण लागला। नाव काय आहे तुझं? भावेश भगवान पाटील। भावेश भगवान पाटील नावाचा हा जो विद्यार्थी आहे हा चालत पण नव्हता आणि बोलत पण नव्हता। म्हणजे जप तप अनुष्ठान आणि महायज्ञामध्ये इतकी ताकद आहे ती कुठेतरी अशा ह्या भक्तांना या साक्षात्काराच्या माध्यमातून बघायला मिळते। कॅमेरा पर्सन ऋषीबरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, वेरूळ।